पी.एम. किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पी.एम. किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आत्ता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापुढे जे वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत, जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लाभावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेला सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतसोय झाली आहे. ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्याचवेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पी.एम. किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. शेतकरी पी.एम. किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना के.वाय.सी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची ती कागदपत्रे असूनही वारंवार के.वाय.सी करायला का सांगतात, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे. पी.एम. किसान योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. जाहीर होऊन जवळपास 3 महिने होत आहेत. 19व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पी.एम. किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता जारी करू शकते. मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.